एकनाथ शिंदे यांनी ज्यावेळीस उठाव केला तेव्हापासून आम्ही दोघे भाऊ राजन साळवी यांच्या संपर्कात होतो, परंतु कदाचित वेळ नव्हती असं राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण उर्फ भैया सामंत माजी आमदार राजन साळवी यांच्या सत्कार प्रसंगी बोलले आणि मला खासदार व्हायचं होतं असाही गौप्यस्फोट केला। साळवी साहेबांच्या स्वागत समारंभाला उपस्थित राजू विकास चाळके साहेब, यशवंत वाकडे, संजू साळवी, एस.एन. कांबळे साहेब, मानसी आंबेडकर, गुरु देसाई, अनिल कसबले, सर्वप्रथम मी राजन साळवी साहेबांचा परिवार आणि त्यांच्यासोबत आलेले सर्व शिवसैनिकांचे मी लांजा राजापूर साखरपा संघर्ष मतदारसंघाचा आमदार आणि एक शिवसैनिक म्हणून शिवसेना पक्षामध्ये स्वागत करतो आणि त्यांचं अभिनंदन देखील आहे। खरं सांगायचं झालं तर राजन साळवी साहेबांचे म्हणजे सामंत कुटुंबावरती अतिशय चांगले संबंध असून त्यांचे उपकार देखील हे मी कधीच विसरणार नाही। हा इतिहास झाला आणि भविष्यामध्ये सुद्धा हे आपल्याला साळवी साहेब दिसून येईल याची मी खात्री देतो। ज्यावेळी एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव केला, उभाटामधून बाहेर पडायचा, शिवसेनेमधून बाहेर पडायचा निर्णय घेतला, त्या दिवसापासून मी असेल, उदय असेल, साळवी साहेबांच्या मागे होते। आपल्याला मुद्दाम इतिहास सांगतो, परंतु साळवी साहेबांना काही गोष्टींना योग्य वेळी योग्य निर्णय जो म्हणतो, पण ह्या बाबतीमध्ये सामंत योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याच्या बाबतीमध्ये सामंत हुशार आहे। मी कधीच माझ्या मुलाची शपथ घेत नाही, परंतु मी साळवी साहेबांच्या बाबतीमध्ये एक शपथ घेतली आठवत असेल, तुम्ही पक्षप्रवेश करा, तुम्ही तिकडनं आमदार व्हा, उदय रत्नागिरीतून आमदार होते ते मला खासदार व्हा। मी भाऊ साळवींच्या घरी असेल, संजूच्या असेल, सगळ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या वहिनीला सुद्धा वेळोवेळी सांगितलं की बाबा राजन साहेब आमच्यासोबत होते, तुम्ही पण त्यांना साथ द्या, चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी शिवसेना करा। परंतु त्यावेळी राजन साहेब ऐकले नाही। नंतर ज्यावेळी लोकसभेची निवडणूक देखील झाली त्यावेळी सुद्धा मी साहेबांना विनंती केली की या मला खरोखरच आमदारकी लढवायची नव्हती, मला खासदारकी लढवायची होती, मला राज्यसभेचं देखील कमिटमेंट होती, त्याच्यामुळे साहेबांना सांगत होतो की तुम्ही लढवा, परंतु झालं ते जाऊ दे। आता सुद्धा आम्ही जरी आमदार असतो तरी तुम्हीच आमदार आहात, प्रत्येक जण आमदार आहे, ह्या पद्धतीने शिवसेनेचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील विधानसभेच्या निवडणुका लढवल्या गेल्या आणि त्यामध्ये महायुतीला अभूतपूर्व यश मिळाले असं मत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष आणि आता शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेले विलास चाळके यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले। शिवसेनेचे सर्व सरपंच, उपसरपंच आणि या ठिकाणी उपस्थित सर्व शिवसैनिक बंधू आणि भगिनींनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या महाराष्ट्रामध्ये एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये एक अभूतपूर्व असं यश हे युतीनं संपादन केलं आणि त्याच्यामध्ये विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एक फार मोठे यश हे नक्की आपल्याला बघायला मिळालं। या विभागाचे आमदार म्हणून भैयासाहेब सामंतांना जनतेने निवडून दिलं आणि निश्चितपणे आम्हाला सुद्धा कुठेतरी वाटायला लागलं की या भैयासाहेब सामंतचं नेतृत्व, एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व, उदयजी सामंत साहेबांचं नेतृत्व हे स्वीकारून आम्ही सुद्धा या परिवारामध्ये सामील व्हावं, सहभागी व्हावं असं आम्हाला वाटलं। 13 तारखेला आदरणीय राजनजी साळवी साहेबांनी प्रवेश केला आणि 15 तारखेला आम्ही सर्व मंडळींनी प्रवेश केला। खरं तर या संपूर्ण विधानसभेच्या बाबतीत जर आपण विचार केला तर मला वाटतं आता हा विधानसभा मतदारसंघ 90% हा पूर्णतः शिवसेनेच्या हाताखाली आलाय, शिवसेनेच्या छत्राखाली आलाय असं मी म्हटलं तर मला वाटतं ते चुकीचं ठरणार नाही। आणि म्हणून निश्चितपणे
जेव्हा आपण मोठ्या संख्येने सगळे एकत्रपणे येतोय त्यावेळेला निश्चितपणे आपली सगळ्यांची फार मोठी जबाबदारी आहे. एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्राचं नेतृत्व करतायत. आमचे शिवसेनेचे नेते उदयजी सामंत साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून विकासाच्या बाबतीमध्ये या जिल्ह्याला पुढे नेण्याचा प्रयत्न करतायत आणि त्याचबरोबर या संपूर्ण मतदारसंघाला ज्याला विकासाची दृष्टी आहे, ज्याला विकासाचं विजन आहे, अशा पद्धतीनं मगाशीच आमच्या तालुका प्रमुखांनी या ठिकाणी कशा प्रकारे उपक्रम राबवले जात आहेत, शिवसेना पक्षाच्या माध्यमातून कशा प्रकारे उपक्रम राबवले जातात, सामंत कुटुंबियांच्या माध्यमातून कशा प्रकारे उपक्रम राबवले जातात या बाबतीत त्यांनी पूर्ण माहिती दिली. आणि म्हणून आपल्या सगळ्यांची फार मोठी जबाबदारी आहे. विधानसभा निवडणुका झाल्यानंतर आता जिल्हा परिषद पंचायत समित्या निवडणुका केव्हाही जाहीर होतील, नगरपंचायत नगर परिषदेच्या निवडणुका केव्हाही जाहीर होतील आणि त्यावेळेला खऱ्या अर्थानं फार मोठं यश मिळवण्याची जबाबदारी तुम्ही आम्ही सगळ्यांनी स्वीकारणं आवश्यक आहे. आणि जर ती स्वीकारायची असेल तर एकनाथजी शिंदे साहेबांना अभिप्रेत असलेली संघटना आपल्याला बांधण्यासाठी आपल्या ते सगळ्यातले काही मतभेद नाहीत, आपल्याकडे मतभेद होऊन सगळ्यांनी हातात हात घालून आपण सगळ्यांनी एकत्रपणे काम करूया आणि या संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक शिवसेना, एक भक्कम शिवसेना करण्याचा एक या ठिकाणी प्रयत्न करूया, किंवा प्रतिज्ञा करूया. आपण सगळेजण या ठिकाणी महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.